नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आपण आज नाम ह्या शब्दावरती थोडंसं चिंतन करणार आहोत. ते कसं, तर आपण ज्या वेळेला आपण एखादा मोबाईल सांभाळतोय त्या मोबाईल करता आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण भगवंताशी ज्या वेळेला आपण बोलायचं असतो किंवा भगवंताशी एकरूप व्हायचं असतो त्यावेळेला आपल्याला मौन गरज आहे, मौन पाळण्याची गरज आहे. जेणेकरून आपण आपल्या अंतकरणातून ज्या वेळेला भगवंताशी एकरूप अशी हाक मारू ना, त्यावेळेला आपल्याला भगवंत कधीही मिठी मारण्याकरता हजर राहत असतो. म्हणून संत तुकोबरा एका अभंगाच्या चरणातून म्हणतात, नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. म्हणजे नाम भगवंताने अशा प्रकारे घेण्याकरता सुचवलंय, किंवा भगवंताचं नाव आपण अशा प्रकारे जर घ्या, कोणत्याही प्रकारे घ्या, त्या नामाचा फायदा इतका आहे की आलेला यम किंवा आलेले यमाचे किंकर म्हणजे त्या यम महाराजांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे सैनिक ज्यावेळेला आपल्याला न्यायला करता येतात त्यावेळेला ते सुद्धा आपण नामस्मरणात असलो ना त्यावेळेला आपल्याला भेटतात. म्हणून काही एका चरणामध्ये तुकोबरायांच्या सांगितलेलं आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नाम इतकं नामामध्ये ताकद आहे. म्हणून हरेकाने सर्वांनी नामस्मरण करा, नाम अंतरीतून घ्या, जेणेकरून तुम्हाला भगवंताशी एकरूप होण्याकरता मार्ग मोकळा होईल. रामकृष्ण हरी.